ती असं आम्ही माहिती सांगतो. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच आले तेव्हा वेशीमध्ये एका मुसलमानाने त्यांची चेष्टा केली, सुलदार होता आणि ही चेष्टा केली, रिकामी चिलीम ओढायला दिली. हे चिलीम त्यांनी ओढायला दिली रिकामी, त्यामुळे तंबाखू गुटखा काही घातलं नाही. स्वामींच्या हातात दिली, स्वामींनी ते अजून अग्नी ज्वाला प्रज्वलित करून दाखवली रिकाम्या. तो पहिला चमत्कार अक्कलकोटमध्ये दाखवला. तो चमत्कार पाहिल्यावर तो घाबरला मुसलमान आणि स्वामींना शरण जाऊन त्याने हा अंगरखा बक्षीस दिला त्याच्याकडचं शहर. समजलं, ह्या उर्दू भाषा चंद्रपूर दिसते. त्यांनी जे दिलेलं शहर स्वामींनी वापरलंय ते 7.5 फूट उंची होती स्वामींची, सरळ उभे राहिल्यानंतर गुडघ्यापर्यंत हात होते. अजनुभव ही त्यांनी वापरली. रुद्राक्ष माळ, गाडी घोडा फिरण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळी, मेहनतून खेळायला दोन्ही त्यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या रघुचंदनाच्या ह्या काढावा. समजलं, घोड्या कंपनी भारतामध्ये पहिल्यांदा आली. पुढे पुढे हे त्यांना उलट तुम्हाला ह्याचं इकडे पुढे आला तुम्ही शर्ट दिसत उलट बघायला लागली पाहिजे. समजलं, हा घोड्या कंपनी भारतामध्ये पहिल्यांदा आली, चोरून फोटो मारले स्वामींनी बघितले ते सगळे माकडं होते. स्वामींना विचारला काढले म्हणजे माकडं होते, फेकून टाकले. परत 5व्या वर्षात स्वामींनी आदेश केले काढा फोटो म्हणून. त्यावेळेस हा काढलेला फोटो. हा मालोजीराजे भोसले अक्कलकोटचे राजे, त्यांच्या राजवाड्यात बसलेले राजे हे मोठ्या वृक्षाजवळ बसलेले उभे आहेत. 7.5 फूट उंची, गुडघ्यापर्यंत हात, आज अनुभव आहेत ना. हा चोळा पवार यांच्या वाड्यामध्ये आहे. चोळा पवार हे त्यांचे जावई श्रीपाद भट्ट आहे, चिंतोपंत टोळ म्हणून सोलापूरचे भक्त आहेत. त्यांच्या घरामध्ये पलंगावर हे झोपलेत बघा महाराज, स्वामी महाराज. ते असे 4 फोटो हे कोड्या कंपनी काढलेले मूळ फोटो. त्या बाहेर जी विहीर आहे ना 80 फूट खोल, त्यामध्ये कोरडी होती लघुशंका केली, त्यामध्ये पाणी आले. ते नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं कुशावर्त तीर्थ आहे. समजलं, 21 वर्ष स्वामी इथं समाधी घेण्याचं बाहेर देवळात गेलात ना. सोळापंच्या वाड्यातला हा वनपूर हा मोठा वाडा आहे. 4-5 पिढ्या झाल्या, 6वी पिढी चालू आहे. मोठा वाडा आहे. त्या वाड्याचा वनपूर भाग फोडून त्याच्यामध्ये समाधी घेतली. त्यावेळेस पुढे आता 147 वर्ष झाली समाधीला. त्यापूर्वी समाधी घेण्यापूर्वी इथं वास्तव्य झाले स्वामी ह्या रूम मध्ये. ही अशी समाधी दिसते. आता ती वस्त्रालंकार सजवली, सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत ओपन असते. माऊलींची जशी समाधी आहे तशी समाधी आहे. वैरभद्र रूप अक्कलकोटमध्ये दाखवलं तेव्हा त्यांच्या हातामध्ये डमरू, त्रिशूल हे त्यांचं हवा घालायचं होतं. चामरचं हे आहे ना, तर हे मूळ आहे त्यांचं ओरिजिनल एकदम. हे त्यांचं छत्र चांदीचं त्यावेळेस. हे कुराट त्यांच्या हातात होते. असं वीरभद्र रूप अचानक दाखवलं त्यावेळेच्या त्यांच्या हाताला सगळ्या वस्तू आहे. समाधी घेतल्यापूर्वी 21 वर्ष इथे राहिले. असा प्रकार सगळा हा इतिहास आहे. चोळापा महाराजांची 5वी 6वी पिढी आता हे सगळं सांभाळ करते, वैयक्तिक मालमत्ता. समजलं.